सन्माननीय उद्धवजी ठाकरे म्हणत होते महाराष्ट्र मोदी आणि शहा गुलामीत टाकू बघत आहेत. उद्धवजी सांगत होते, वातावरण निर्माण करत होते, अब की बार भाजपा तडीपार, अब की बार भाजपा तडीपार आणि महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करा. ही वल्गना उद्धवजी करत होते. कार्यकर्ता म्हणून मी 31 जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही. तुमच्याही ते लक्षात असेल, त्याची कॉपी मीही आणलीये. उद्धवजी म्हणाले, देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. उद्धवजींनी वल्गना केली, धमकी दिली. देवेंद्रजी एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन. लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला. आता त्यांचे भाषण पाहताना की वेते उद्धवजी म्हणाले. आणि पुढे म्हणाले, इतकी वर्ष अंडी उभवलीत काय, आणि आम्ही असेच आहोत, वाकड्यात गेलो की तोडून टाकतो. त्यांना ठणकावून सांगून ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे, तेव्हा त्यांची उरली सुरली गुरमीही उतरवून टाकू. उद्धवजी म्हणाले. उद्धवजी देवेंद्रजींना म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहीन. अहो, देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही. पण मला दुष्यंत कुमारांची आठवण झाली. आणि कवी दुष्यंत कुमार म्हणतात, हे उद्धवजी, तुम्ही आणि तुमच्या पक्षाला नाही, गटाला मी सांगतोय. दुष्यंत कुमार म्हणतात, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. तेरी जुबान है झूठी जमूरियत की तरह, तेरी जुबान है झूठी जमूरियत की तरह. तू एक, यानी पक्ष म्हणतोय मी, तू एक जलील सी गाली से बेहतरीन नहीं.